लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 1 सप्टेंबर रोजी 4था दिवस आहे। या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून दक्षिण मुंबई परिसर मराठा आंदोलकांनी फुलून गेला आहे। या आंदोलनाच्या नियोजनामध्ये शिवश्री मराठा सेवक नानासाहेब खंदारे कानडीकर मंठा यांचा विशेष सहभाग असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय योगदान दिले आहे। आंदोलकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी घेणे, शिस्तबद्ध पद्धतीने मार्गदर्शन करणे तसेच आंदोलन सुरळीत पार पडावे यासाठी सतत प्रयत्नशील राहणे अशी महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत आहेत। दरम्यान सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचाही त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आंदोलनाची धग अधिक वाढली असून राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे धाव घेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा लढा मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही झुकणार नाही असे शिवश्री नाना खंदारे यांनी स्पष्ट केले। या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। आंदोलकांचा मोठा जमाव पाहता पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे। आंदोलकांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीच्या दृष्टीने पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देताना नानासाहेब खंदारे उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.